खोकसरवरून आम्ही रिटर्न आलो. फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही खाली आलो डिनर करायला. बघताय ना प्लेट किती भरभरून घेतल्या होत्या. घाबरू नका, हे सगळं मी एकटीच खाणार नव्हते, मी आणि गोल्डी दोघंही खाणार होतो. मस्तपैकी डिनर झाला. आम्ही रात्री मस्त झोप घेतली. सकाळी सकाळी आम्ही आवरून घेतलं आणि निघालो आमच्या पुढच्या दौऱ्याला. त्याआधी पण हा नजारा बघताय ना किती सुंदर दिसतो. हा शॉट घेतला होता गोल्डीने त्याच्या फोनमध्ये. आणि आम्ही आज जाणार होतो वशिष्ठ टेम्पल पाहायला. तिथे आम्ही पोचलो होतो. आमच्या रूमपासून जवळच होतं. आम्हाला इकडे यायला 10-1 मिनिटच लागले आमच्या रूमवरून. मग काय, गाडी पार्क केली आम्ही आणि पुढे चालत निघालो. थोडंसं लांब होतं पार्किंगपासून, म्हणून पायी खूप चालावं लागलं. इथे ओवी तिच्या डाडासोबत मला वरती घे म्हणत पुढे पुढे येत होती. इथे नो पार्किंग लिहिलं होतं ना, तिथपर्यंतच तुमची 2 व्हीलर ऑटो वगैरे येत होती. हे सगळ्यात पहिलं हे मंदिर होतं गणपतीचं. त्यानंतर लेफ्ट साईडला जे मंदिर हे जे दिसतंय ना, हे होतं वशिष्ठ टेम्पल. या मंदिराची खास बात एक होती की इथे ना हॉट वॉटर स्प्रिंग होतं आणि हे दिसतंय ना जेंट्ससाठी वेगळं आणि लेडीजसाठी वेगळं होतं. मग इथे आम्ही जाऊन पाय धुतले. काही लोक आंघोळ पण करत होती, पण आम्ही फक्त हातपायच धुतले आणि खरंच गरम पाणी येतं बरं का. त्यानंतर मग मंदिरात आम्ही दर्शन घेतलं. इथे आत कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणून आतलं मी तुम्हाला काही दाखवू नाही शकले. बाहेरचं हे वातावरण असं होतं. वशिष्ठ टेम्पलच्या शेजारीच राम मंदिर होतं. तेच पाहायला आम्ही आता चाललो होतो. थोड्याशा पायऱ्या चढून आम्ही वरती आलो आणि हे पहा, हे जे दिसतंय ना हे राम मंदिर होतं. इकडचे मंदिर पण सगळे वुडनच होते. दर्शन झालं मग आम्ही रिटर्न निघालो. आजूबाजूला तुम्हाला दिसतच असेल शॉपिंगसाठी खूप सारे शॉप्स होते इकडे. मग आम्ही पण एखाद्या शॉपमध्ये गेलोच बघायला की काय काय आहे. इथे मी थोडी ज्वेलरी पाहिली, हँडबॅग्स पाहिले, काय वेगळं आहे ते बघितलं, काय घेण्यासारखं आहे ते पण पाहिलं. पण मी शेवटी घेतले फ्रीज मॅग्नेटस, कारण बाकी सगळं जे आपल्याकडे भेटतं तेच होतं. छोटी मोठी शॉपिंग केल्यावर आम्ही निघालो हिडिंबा टेम्पल पाहायला. आणि हिडिंबा टेम्पल पण आमच्या रिसॉर्टच्या जवळच होतं. आम्ही जे रिसॉर्ट घेतलं होतं ते एकदम मेन सिटीमध्येच होतं. तिथून आम्ही निघालो आता हिडिंबा टेम्पलसाठी. बाहेर हे व्हाईट कलरची याक दिसली ना तुम्हाला, ओवी तर घाबरत होती, पण आम्ही तिथून पुढे निघालो. हे होतं हिडिंबा टेम्पलचं एंट्रन्स. इथे छोटं मोठं कन्स्ट्रक्शनचं पण काम सुरू होतं. मग हे आजूबाजूला बघताय ना, इथे पण स्वेटर, मफलर, स्कार्फ, छोट्या मुलांना खेळायला पण होतं. असंच आम्ही पुढे निघालो आणि ह्या शेजारी बाया बघताय ना, त्या त्यांच्या स्वतः हाताने विणत होते ते स्वेटर, टोप्या वगैरे. हे आहे हिडिंबा टेम्पल. आत जाण्यासाठी खूपच मोठी रांग होती. मग आम्ही पण रांगेत उभारलो आणि वेट करत होतो की आमचा नंबर कधी येतो. ओवी तर बोर झाली होती आणि आम्हाला पण बोर करत होती. इथे हिडिंबा टेम्पलबद्दल सगळी माहिती दिलेली होती. मंदिराच्या आतलं मी काही दाखवू नाही शकले, कारण आत पण फोटोग्राफी अलाउड नव्हती. म्हणून तुम्ही जेव्हा मनाली याल तर हिडिंबा देवी टेम्पलला पण नक्की विजिट कराल. दर्शन झालं आमचं. हे जे मंदिराच्या मागे तुम्हाला येल्लो कलरचं आणि थोडीफार लाकडं दिसत असतील ना, मंदिराचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं, म्हणूनच हे मागच्या बाजूला त्यांनी बंद ठेवलं होतं. मंदिराच्या शेजारीच होतं वनविहार. आता आम्ही तिथे जाणार होतो. वनविहारला जाण्यासाठी एंट्री तिकीट होतं आणि पर पर्सन 10 रुपीज होतं. इथे असे हे मोठे मोठे देवदारची झाडं होती. इथे आल्यावर खूपच मस्त वाटत होतं आम्हाला. गारगार वारा पण होता, पण ऊन पण होतं, म्हणून थंडी नव्हती वाजत. इथे पण लोक फोटोशूट वगैरे करत होती. आणि लहान मुलांसाठी खेळायला पण इथे गार्डन होतं, छोटंसं स्लाईड, स्विंग. या वनमध्ये आम्ही मग थोडा वेळ थांबलो. ओवीला तर मजाच, कारण तिला तिची फेवरेट स्लाईड भेटून गेली होती. खूप मोठं असं हे वन होतं, जवळपास 3-4 किलोमीटरपर्यंत होतं. आम्ही खूप आत नाही गेलो, थोडंसं आम्ही पुढे चालत आलो आणि इथे दमून बसलो. मग त्यानंतर आम्हाला लागली भूक. त्या वनविहारमध्येच होतं एक छोटंसं कॅफे. मग आम्ही तिथे मागवले मोमोज, फ्रेंच फ्राईज आणि मॅगी. खाऊन झाल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो आमच्या रिसॉर्टकडे. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात नक्की सांगाल. आणि पुढचा जो व्लॉग असेल तो मनाली शिमला व्लॉगचा शेवटचा व्लॉग असेल. त्यामध्ये मी तुम्हाला सगळे डिटेल्स मेन्शन करेल. आणि मग
पुढे मी कोणते व्लॉग्स बनवेल, काय काय दाखवेल, तुमच्यासोबत काय एक्सपिरियन्स शेअर करेल ते बघण्यासाठी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.